नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप आय एस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय राज्यसेवा 2025च्या अनुषंगाने जो नवीन अभ्यासक्रम आणि पॅटर्न आयोगाने लागू केलेला आहे त्या संदर्भातला एक फाउंडेशन, त्याच्यामध्ये आपण भाग 1 आणि भाग 2 ऑलरेडी कव्हरअप केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते 2 भाग आतापर्यंतही बघितले नसतील, सुरुवातीला ते कव्हरअप करावे. नंतर आजचा आपण जो आहे हा तिसरा भाग बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण साधारणतः पॅटर्न काय पूर्वपरीक्षेचा, मुख्य परीक्षेचा तो बघितला होता. त्यानंतर आपण पूर्वपरीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ते पहिल्या भागामध्ये बघितली होती. त्या संदर्भातली पुस्तक यादी काय असली पाहिजे तुमच्याकडे याच्याबद्दलही आपण त्याबद्दल गोष्ट केली होती. आपण मॅगझिन्स कोणते वापरायचे, न्यूजपेपर कोणते वापरायचे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण ते फार महत्त्वाचे आहे. करंट अफेअर्सचा सोर्स नेमका आता 2025च्या अनुषंगाने कुठल्या सोर्समधून आपल्याला कव्हरअप करायचा आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि न्यूजपेपर जो आहे तो प्रत्येकाला वाचायचाच आहे, कारण न्यूजपेपरमधून फक्त तुमची करंट अफेअर्सची तयारी होत नाही, न्यूजपेपरमधून तुमची कॉम्प्रहेन्शनची पण तयारी होते, न्यूजपेपरमधून तुमची इंटरव्ह्यूची पण तयारी होते. त्या संदर्भात न्यूजपेपर कसा वाचावा हा आपल्या एका भागामध्ये आपण डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये, त्याच्या नोट्स कशा काढायच्या. परंतु पूर्वपरीक्षेचा जो आहे तो पूर्णपणे सखोल ज्ञान आपण पहिल्या भागामध्ये घेतलं होतं. आता दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं होतं की मुख्य परीक्षेचे जे 4 GSचे पेपर आहेत त्याच्या आधी 2 कंपल्सरी आपल्याला मराठी आणि इंग्रजी म्हणून भाषेचे पेपर दिलेले आहेत. आणि ते दोन भाषेचे पेपर जे आहे ते अर्हताकारी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 25% मार्क्स तुम्हाला काय पाहिजे, क्वालिफाईंग मिळवणे गरजेचे आहे. परंतु ते जे 600 मार्क्स आहेत, 300 मार्काचे 2 जे भाषेचे पेपर आहेत त्याचे मार्क्स तुमचे त्या 1750च्या लेखी परीक्षेच्या टोटल मार्क्समध्ये इन्क्लूड नाही आहे, कारण की ते ऑप्शनल ते जे अर्हताकारी असल्यामुळे, म्हणजेच काय की ते क्वालिफाईंग इन नेचर आहे. मग आपण बघितलं होतं निबंधाचा पेपर. तर निबंधाच्या पेपरचा पॅटर्न आपण बघितला होता. 250 मार्काचा जो पेपर होणार आहे 3 तासासाठी, त्याच्यामध्ये 2 निबंध तुम्हाला लिहायचे आहेत आणि ते 2 निबंधाची वर्ड लिमिट जी आहे ते आपण बघितली होती 1000 ते 1200 शब्दामध्ये. अशा पद्धतीचे जे निबंधाचा पेपर आणि नंतर आपण 2 GSचे पेपर बघितले, GS1 GS2, आणि त्याचा डिटेलमध्ये सिलेबस जो आहे तो मी तुम्हाला समजावून सांगितला होता. मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण तुम्हाला डिस्प्ले केलेला आहे. तर ते जे 2 भाग आहे ते महत्त्वाचे, ज्यांनी आतापर्यंत बघितले नाही ते बघून घ्या. आता आज जो आहे तिसरा भाग तो आपण बघूया. उरलेले जे 2 GSचे पेपर आहे आणि त्या 4ही GS साठी पुस्तक यादी काय असेल आपली, म्हणजे प्रिलिमसाठी जशी आपण बघितली तर मेन्सला पण तेच आहे का, की मेन्समध्ये काही आपल्याला ॲडिशनल बुक्स मटेरियल वापरावं लागेल, तर ते आपण बघूया. आणि मेन्ससाठी मग करंट अफेअर्सचा सोर्स काय असू शकतो तो. हा तिसरा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला माहीत पडेल उरलेल्या 2 GSचा सिलेबस तो डिटेलमध्ये समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण की एकदा जर तुमच्या सिलेबस लक्षात आला तर तुम्हाला एक आवाका कळतो की आयोग कोणकोणत्या गोष्टींवर प्रश्न विचारणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक असल्यामुळे कोणकोणते मुद्दे सिलेबसमधून आपल्याला आपल्या रेफरन्स बुकमधून करणं फार गरजेचे आहे. तर सुरुवात करूया आजच्या तिसऱ्या भागाला. आपण तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला वर दिसत आहे पेपर 3, म्हणजे GSचा सामान्य अध्ययनाचा पेपर तिसरा आपण बघूया. पेपर 3 मध्ये बघा, जसं पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये पण सुरुवातीला वरती ठळक मध्ये दिलं होतं की कोणकोणते मुद्दे त्याच्यामध्ये विचारले जातात आणि त्या संदर्भात मग एक डिटेल विश्लेषण आयोगाने दिलेलं आहे सिलेबसचं. तर पेपर 3चं पण ठळक वरती दिलेलं आहे, ते म्हणजे तंत्रज्ञान. सुरुवातीचा जो भाग आहे जो याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो तो काय आहे, तंत्रज्ञान. आर्थिक विकास बघा, इथे टेक्नॉलॉजी. आर्थिक विकास जो आहे आपला तो इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. जैवविविधता हा एन्व्हायरमेंटचा पार्ट येईल. बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, पर्यावरण. सुरक्षा, सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, ते इंटरनल सिक्युरिटी असू शकते किंवा एक्सटर्नल सिक्युरिटी असू शकते इंडियाची. आपत्ती म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट, व्यवस्थापन. महाराष्ट्राच्या काही भारांशासह. असा हा पेपर तिसरा आहे आपला, ज्याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला इकॉनॉमी आहे, इंडियन इकॉनॉमी बद्दल प्रश्न विचारतील. दुसरं म्हणजे तुम्हाला विचारतील पर्यावरणाबद्दल, म्हणजे एन्व्हायरमेंट बद्दल. जैवविविधता असेल, हवामान बदल असेल आणि पर्यावरण शास्त्र असेल त्याच्याबद्दल असेल. त्याच्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी बद्दल, इंटरनल आणि एक्सटर्नल सिक्युरिटी इंडियाची जी असेल ती, त्या संदर्भातले प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, डिझास्टर मॅनेजमेंट. तर हे सगळे मुद्दे जे आहे कुठेतरी याच्यामध्ये विचारले. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजी जो आहे तो भाग यामध्ये पेपर 3 मध्ये आपल्याला टाकलेला आहे.
तर हे ठळक मुद्दे आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. किमान हे जरी माहीत असले तरी आपल्याला कळतं की यार पेपर 3च्या अनुषंगाने मला सिलेबसच्या दृष्टिकोनातून कोणत्या भागांवर अभ्यास करायचा आहे. आता आपण बघूया डिटेलमध्ये थोडंसं समजून घेऊया प्रत्येक मुद्द्याला. पहिले त्यांनी दिलेला आहे भारतीय व्यवस्था कोणती, अर्थव्यवस्था आणि नियोजन संबंधी मुद्दे. तो अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले होते आणि नियोजनासंदर्भातले आपल्याला माहिती आहे 2017 पर्यंत भारत सरकारने 1952 नंतर पंचवार्षिक योजना लागू केल्या होत्या है ना. पंचवार्षिक योजना जी आहे ते शेवटची जी होती 2012 ते 2017 दरम्यानची होती. हालाकी 2014 मध्ये प्लॅनिंग कमिशन जे आहे त्याच्या जागी नीती आयोगचं गठन केलं जातं. नंतर मग नीती आयोग जे आहे ते एक स्ट्रॅटेजी घेऊन येते, स्ट्रॅटेजिक प्लान घेऊन येते आणि त्या संदर्भात एक थिंक टँक म्हणून ती भारतामध्ये काम करत आहे. तो भारतीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे, सुरुवातीपासून आपण कशा पद्धतीच्या अर्थव्यवस्थेचा अवलंब केलेला आहे, आता अर्थव्यवस्था कुठल्या भागामध्ये किंवा कुठल्या मोडवर आहे, अशा पद्धतीचे मुद्दे असतील किंवा नियोजनासंदर्भातले असतील की सुरुवातीला प्लॅनिंग कमिशन होती किंवा नियोजन आयोग होता. आता जे आहे आपल्याला दिसतं की नीती आयोग आहे. तर यामध्ये फरक काय, बदल काय झाला आणि त्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने चालना मिळालेली आहे. त्याच्यानंतर साधन संपत्तीचे एकत्रीकरण याच्यावरही क्वेश्चन येऊ शकतो. रिसोर्स ज्याला आपण म्हणतो रिसोर्सेस. त्याच्यानंतर वाढ, ग्रोथ, विकास आणि रोजगार हे खूप महत्त्वाचे मुद्दे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून. विकास म्हणजे त्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो, ग्रोथ ज्याला आपण वाढ किंवा वृद्धी म्हणतो आणि रोजगार एम्प्लॉयमेंट. लक्षात येते. त्याच्यानंतर दिलेला सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट साधारणतः जनधन योजना जेव्हापासून लागू झाली 2014 नंतर, त्यानंतर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटवर जास्तीत जास्त फोकस केला गेला भारत सरकारद्वारा. तर त्या संदर्भात उद्भवणाऱ्या समस्या काय आहेत आणि ओव्हरऑल सर्वसमावेशक वाढ काय आहे. त्याच्यानंतर सरकारी अर्थसंकल्प आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दरवर्षी भारत सरकारचा अर्थसंकल्प येतो. राज्य सरकार पण आपल्या लेवलवर अर्थसंकल्प जाहीर करत असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पण आपले स्वतःचे अर्थसंकल्प असतात. अशा पद्धतीचे अर्थसंकल्प, सरकारी अर्थसंकल्प जे आहे त्याच्यामध्ये भारताचा जो अर्थसंकल्प आहे तो इकॉनॉमिक सर्वे पण आपल्याला फार महत्त्वाचा असतो, ज्याला आपण आर्थिक पाहणी अहवाल म्हणतो. त्याच्यामध्ये आतापर्यंत ज्या गोष्टींवर फोकस केला होता मागच्या बजेटमध्ये त्यामधले कोणकोणत्या मुद्द्यांना, कोणकोणत्या व्हिजनला पूर्ण केला आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीची ग्रोथ झाली, विकास झाला, हा एक अहवाल असतो. त्याला आपण म्हणतो आर्थिक पाहणी अहवाल. त्याच्यानंतर देशाच्या विविध भागातील मुख्य पिके, पीक पद्धती आणि ॲग्रिकल्चर बद्दल हे ते विचारले जातील आपल्याला. ॲग्रिकल्चर एक आहे. तर सिलेबसला डिटेल बघितल्यानंतर आपल्याला कळतं की यार एक्झॅक्टली हे जे ब्रॉड टॉपिक आहे याच्यामध्ये सब टॉपिक कोणकोणत्या आयोगाने दिलेले आहे. त्याच्यानंतर विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन पद्धती हे पण आपल्याला माहित आहे की ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर साठवण, स्टोरेज सध्या भारत सरकार किंवा राज्य सरकार खूप मोठी ज्याला आपण आव्हान म्हणतो ते फेस करत आहे. साठवण, स्टोरेज फॅसिलिटी इंडियामध्ये फार कमी आहे, स्पेशली कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीज. त्याच्यानंतर शेती उत्पादनांची वाहतूक व विपणन मर्यादा, संबंधित अडचणी आणि शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान, ई टेक्नॉलॉजी कोणकोणती शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकारने असेल किंवा केंद्र सरकारने असेल लागू केलेले आहेत. तर हा एक ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतींशी संबंधित मुद्दे, सार्वजनिक वितरण प्रणाली उद्दिष्टे है ना. आता आपल्याला माहित आहे की पुन्हा एकदा दिल्ली बॉर्डरवर पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन केलं होतं आणि ते आताही पुन्हा चिघळलं आपल्याला माहित आहे. तर त्या संदर्भात ते MSPची तर मांग करतच आहे, परंतु WTO पण न्यूजमध्ये आलं होतं. ते शेतकऱ्यासंदर्भात असे जे काही मुद्दे MSP, अनुदान, सबसिडी ज्याला आपण म्हणतो, असे विविध जे मुद्दे असतात ते जर न्यूजमध्ये येत असतील, न्यूजपेपरमध्ये जर कुठे हायलाईट होत असेल, तर त्या संदर्भात एक ओव्हरऑल डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. लक्षात येते. त्याच्यानंतर किमतींशी संबंधित जे काही मुद्दे असतील, सार्वजनिक वितरण प्रणाली जी असेल, कार्यप्रणाली जी असेल त्या संदर्भातली काही मर्यादा असतात, सुधारणा असतात किंवा शिल्लकी साठा असतो, अन्न सुरक्षाची समस्या असते, फूड सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, आणि तंत्रज्ञान मोहीम आणि पशुपालनाचे अर्थशास्त्र, अशा पद्धतीचे वेगवेगळे मुद्दे त्यामध्ये दिलेले. भारतातील अन्न प्रक्रिया कशा पद्धतीची आहे, संबंधित उद्योग आणि व्याप्ती, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचं स्थान काय आहे भारतामध्ये, त्याचा प्रतिवाह कसा आहे, अनुवाह कसा आहे, हे मुद्दे जनरली आपल्याला विचारले जातात.
की एक जो मुद्दा आहे जो न्यूजमध्ये येतो त्याचे सराउंडिंग सगळेच्या सगळे मुद्दे आपल्याला माहीत असणं फार गरजेचे आहे सिलेबसच्या अनुषंगाने. त्यानंतर पुरवठा साखळी व्यवस्थापन, जो काही पुरवठा आपण करतोय त्याचं साखळी जी तयार केलेली आहे त्याचं व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट कशा पद्धतीचं होत आहे त्या संदर्भातला आपल्याला प्रश्न विचारला जाईल. नंतर बघा पुढे आपण जाऊया, तो म्हणजे भारतातील जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म्स ज्याला आपण म्हणतो. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. स्वातंत्र्यानंतर जे लँड रिफॉर्म्स ऍक्ट आणला जातो आणि त्यानंतर भूमी सुधार अधिनियम ज्याला आपण म्हणतो किंवा कायदा म्हणतो, त्या संदर्भात बऱ्याचशा सुधारणा केल्या गेल्या आणि त्या संदर्भातले प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात जमीन सुधारणा संदर्भातले. नंतर आहे अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, लिबरलायझेशन ज्याला आपण म्हणतो. 1990च्या दशकात आपण म्हणू शकतो की 91 पासून मग आपण LPG पॉलिसी जी आहे ती लागू केली. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ज्याला आपण म्हणतो जागतिकीकरण, त्याच्यानंतर उदारीकरण ज्याला आपण म्हणतो. या उदारीकरणावरच जनरली खूप सारे प्रश्न विचारले जातात कारण की सरकारची, राज्य असेल किंवा केंद्र सरकार असेल, यांची उदारीकरणाची भूमिका फार महत्वाची असते जागतिकीकरणाच्या अनुषंगाने. त्याच्यानंतर औद्योगिक धोरणातील बदल काय झालेले आहेत. इंडस्ट्रियल पॉलिसी सरकार वेळोवेळी रिवाइज करत असतो, तर त्या इंडस्ट्रियल पॉलिसीचा धोरणात्मक परिणाम काय होतो, बदल काय होत आहेत त्यामध्ये, औद्योगिक विकासावर त्याचे परिणाम काय होत आहे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, रोडवेज असतील, वॉटरवेज असतील, त्या व्यतिरिक्त बाकी सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तर अशा पद्धतीचे जे पायाभूत सुविधा आहे, ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इत्यादी जे काही सगळे हे जे क्षेत्र आहे पायाभूत सुविधा अंतर्गतले, याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर गुंतवणूक प्रतिमाने, इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स जे असतात ते फार महत्वाचे असतात. तर गुंतवणूक प्रतिमाने जे असतात त्यांच्याबद्दल आपल्याला बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे पुढे जो सिलेबस दिलेला आहे. आता हा जो सिलेबस होता हा संदर्भ होता आपला इकॉनॉमीशी रिलेटेड. आता याच्यामध्ये बाकीचे मुद्दे आहे, पर्यावरण आहे, तंत्रज्ञान आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन आहे, सुरक्षा दिलेले आहे. हे जे मुद्दे आहेत या संदर्भातले ही डिटेलमध्ये सिलेबस आयोगाने नमूद केलेला आहे. आता पुढे बघूया आपण विज्ञान व तंत्रज्ञान संदर्भातले काय मुद्दे दिलेले आहेत. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान हा एक मुद्दा जो आहे तो आपल्याला माहित आहे की 99% हा जो टॉपिक आहे हा चालू घडामोडीशी रिलेटेड असतो. म्हणजे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या वर्षभरातल्या न्यूजपेपरमध्ये कुठे ना कुठे येत असते. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान संदर्भातले महत्वाचे जे मुद्दे आहेत, घडामोडी त्या वर्ष दीड वर्षात झालेल्या आहेत त्या संदर्भातले प्रश्न आपल्याला वर्णनात्मक जे कन्सेप्ट्स आहेत विज्ञान तंत्रज्ञानामधले त्याच्याशी जुळवून प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं नॅनो टेक्नॉलॉजी आहे, रोबोटिक्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, हे जे स्पेस टेक्नॉलॉजी आहे, हे जे मुद्दे मागच्या काही वर्षामध्ये तयार होत आहेत या संदर्भातले जे कन्सेप्ट्स आहेत, बेसिक कन्सेप्ट्स आणि चालू घडामोडी याच्याशी संलग्नित आपल्याला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर त्याचे उपाययोजन काय आहे आणि दैनंदिन जीवनातील त्याचे परिणाम काय होत आहे. त्याच्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी काय, जसं आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो आहे, तर याची कामगिरी आतापर्यंत काय राहिलेली आहे लक्षात येते. त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण, आपण आत्मनिर्भर भारतकडे जातोय, त्याच्यामुळे काय होते की आपण डिफेन्स सेक्टर असेल, हेल्थ सेक्टर असेल, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आत्मनिर्भरता, सेल्फ रिलायन्स होण्याचा मुद्दा जो आहे तो समोर ठेवतोय. तर या दृष्टिकोनातून जे तंत्रज्ञान आहे त्याचं स्वदेशीकरण का महत्वाचं आहे, त्याचा फायदा भारताला कसा होईल, मेक इन इंडिया आहे, डिजिटल इंडिया, याच्याद्वारे आपण बरेचसे प्रोजेक्ट जे आहे ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही राबवत आहे आणि त्याच्याद्वारे स्वदेशीकरणावर जास्तीत जास्त भारत सरकारचा, राज्य सरकारचा काय आहे भर आहे. त्या संदर्भातले विचारू शकतात. नवीन तंत्रज्ञान विकसित करणे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की न्यू टेक्नॉलॉजीज काय. नंतर आहे माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अवकाश स्पेस टेक्नॉलॉजीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. संगणक असेल, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान असेल, जैव तंत्रज्ञान असेल, या संदर्भातली क्षेत्रागणिक जी जागरूकता होत आहे किंवा ज्या काही चालू घडामोडी आहे, नवीन रिसर्च होत आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे, त्या संदर्भातले आपल्याला प्रश्न विश्लेषणात्मकरित्या विचारले जाऊ शकतात. नंतर मालमत्ता हक्कांशी संबंधित समस्या, प्रॉपर्टी रिलेटेड ज्या समस्या असतील त्याच्या संदर्भातले प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर आता सुरू होते तो म्हणजे एन्व्हायरमेंटचा पार्ट. आता बघा इथे संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, अवनती आणि पर्यावरणीय आघात निर्धारण, हे पर्यावरणाचे टॉपिक्स आहेत. तुम्ही सगळ्यांनी ऑब्जेक्टिव्ह तयारी करताना सगळ्यांनी वाचलेले असतील, पण याच्या संदर्भात आता आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न विचारतील. आणि डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न जर विचारतील तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय ते मला कन्सेप्ट्सवर
त्याच्या अप्लिकेशन्सवर जास्तीत जास्त भर द्यावा लागेल. त्याचा संबंध काय आताच्या जगाशी, त्याची अप्लिकेशन काय आहे, फायदे काय, नुकसान काय आहे, त्याच्यामुळे अभ्यास करताना या चौकट पूर्ण जी आहे, त्याचे फायदे, नुकसान, त्याचे अप्लिकेशन्स काय आहे, त्याचे उदाहरणं कोणकोणते आहे, आतापर्यंत त्याच्यामध्ये काय झालेली प्रगती आहे, हे सगळ्या बाबी आपल्याला अभ्यास करताना लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. जोखीम, लवचिकपणा, आपत्ती संदर्भातला आणि लवचिक समाज ह्या पण महत्त्वाच्या मुद्दे आहे. कारण डिझास्टर्स भारतामध्ये दरवर्षी काही ना काही डिझास्टर्स नॅचरल किंवा मॅनमेड डिझास्टर्स आपल्याला आलेले दिसतात. तर या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी होत्या त्या संदर्भातलं मॅनेजमेंट कशा पद्धतीचं आहे, जसं आपण 2021 मध्ये पॅन्डेमिकला फेस केला म्हणजेच कोविडला, तर त्या संदर्भात जास्तीत जास्त पॉवर ज्या आहे तर कोणाकडे गेल्या होत्या, केंद्र सरकारकडे. तर केंद्र सरकारची एक संघटना आहे ज्याला आपण म्हणतो नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. तो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन जे संघटन आहे ते, आणि स्टेट लेवलचं एक असतं स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. यांच्याकडे काय काय आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून हे कसे पावलं उचलतात या संदर्भातले प्रश्न आपल्याला येऊ शकतात. विकास व उग्रवादाचा प्रचार याबद्दलचे मुद्दे. त्याच्यानंतर अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैरराज्य घटकांची भूमिका हे खूप महत्त्वाचे आहे. स्टेट ॲक्टर्स आणि नॉन स्टेट ॲक्टर्स ज्याला आपण म्हणतो. तर हे सिक्युरिटी रिलेटेड इथून सुरू झालेलं तुमचं सिलेबस सिक्युरिटी रिलेटेड, ठीक आहे. त्याच्यानंतर संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी कोणकोणते आव्हाने आहेत. अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये प्रसार माध्यमे ज्याला आपण म्हणतो सोशल मीडिया आणि सामाजिक नेटवर्किंगचा कशा पद्धतीचा भूमिका त्यांची आहे, आणि सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी कोणकोणत्या आहेत आणि आर्थिक गैरव्यवहार किंवा त्यावरील प्रतिबंध कशा पद्धतीचे आहेत, हे सगळे आपल्याला विचारले शकतात. नंतर सुरक्षेच्या अनुषंगानेच त्याची आव्हाने कोणती आहे आणि सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन कशा पद्धतीचे आहे. बॉर्डर लेवलवर इंडिया जे आहे कशा पद्धतीचे व्यवस्थापन करतो सिक्युरिटीच्या अनुषंगाने. दहशतवादाविरोधात जसं आपण म्हणतो ना, भारतामध्ये इंटरनल सिक्युरिटी पण फार महत्त्वाची, एक्सटर्नल पण महत्त्वाची आहे. भारताला जेवढं आव्हान बाहेरील देशांचं आहे दहशतवादाच्या अनुषंगाने, तेवढंच इंटरनल पण आहे. कारण की भारतामध्ये आताही नक्षलवाद आपल्याला दिसतो, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम दिसतं. त्यामुळे हे आंतरिक आव्हाने पण भरपूर आहेत भारतामध्ये. तर त्या अनुषंगाने कशा पद्धतीचं व्यवस्थापन आहे आणि त्या संदर्भातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी कशा पद्धतीचे व्यवस्थापन भारत सरकारद्वारे किंवा राज्य सरकारद्वारे केले जाते. विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे व त्यांचे जनादेश, आणि या संदर्भात हँडलिंगसाठी बरेचसे सुरक्षा दल आहेत भारतामध्ये. आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस आहे. तर यांचा आणि लॉ अँड ऑर्डर जे आहे ते हँडल करण्यासाठी पोलीस आहे आपल्या भारतामध्ये. अशा पद्धतीची वेगळी यंत्रणा भारतामध्ये आहे. तर यांचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा असला पाहिजे, यांच्यासमोर कोणकोणते आव्हाने आहेत आणि अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत याला हँडल करण्यासाठी यांच्याद्वारे कोणकोणत्या उपाययोजना राबविल्या जातात, अशा पद्धतीचे हे सिक्युरिटी संदर्भातले आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर हा पेपर 3 आहे तुमचा, जो आपण डिटेलमध्ये समजून घेतला प्रत्येक पॉईंट, की अशा पद्धतीचा सिलेबस तुमचा पेपर 3चा असेल. आता पेपर 3च जसं मी मागच्या भागामध्ये तुम्हाला नमूद केलं होतं, या संदर्भातले इंग्लिशमधला पण दिलेला आहे, आणि इंग्लिशमधलाही पण आपल्याला काही वर्ड्स माहीत असणं फार गरजेचे आहे त्या सिलेबसला समजण्यासाठी. हा पण तुम्ही वाचून घेऊ शकता. परत मी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर हा सिलेबस नसेल तर व्हिडिओ स्टॉप करून हा लिहून पण घ्या सोबतच. आता आपण बघूया 4था पेपर. हा फार महत्त्वाचा पेपर आहे, कारण की या पेपरची साधारणतः जे जुने विद्यार्थी जे तयारी करतात 2024च्या अनुषंगाने पण, त्यांनाही या पेपरबद्दल आताही फार डिटेल किंवा व्यवस्थित माहिती नाही आहे. कारण की हा पेपर जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. UPSC मध्ये हा आपल्याला CSE मध्ये पेपर बघायला मिळतो, पेपर GS4च्याच अनुषंगाने. तर हा इथिक्सचा पेपर, इथिक्स, इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूडचा हा पेपर आहे. तर हा खूप महत्त्वाचा पेपर आहे, कारण या पेपरचा सिलेबसमध्ये टाकण्याचा दृष्टिकोनच हा आहे की ज्या पद्धतीने आपल्याला सिस्टीममध्ये आल्यानंतर अधिकाऱ्यांद्वारे विविध पद्धतीच्या ज्या घडामोडी बघायला मिळतात, करप्शन असेल कुठे, भ्रष्टाचार ज्याला आपण म्हणतो, किंवा लाचखोरीपणा आपण ज्याला म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे बिहेवियरल आस्पेक्ट्सच्या अनुषंगाने अधिकाऱ्यामध्ये कोणकोणते बिहेवियर असले पाहिजे, सिम्पथी, एम्पथी, इमोशनल इंटेलिजन्स, ऑनेस्टी ज्याला आपण म्हणतो, इंटिग्रिटी आपल्या कामाप्रती, प्रॉबिडी असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते कुठे ना कुठे आयोग जे आहे यामागे टाकण्याचा दृष्टिकोन जो आहे तो
सिस्टीममध्ये आल्यानंतर हे कुठेतरी त्या अधिकाऱ्यांमध्ये दिसलं पाहिजे. त्यामुळे हा पेपर जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. या संदर्भातला जो पेपर डिझाईन केला जातो त्याच्यामध्ये मला त्या कन्सेप्ट्सवर तर क्वेश्चन विचारला जातोच, परत याच्यावर काही केस स्टडीज विचारल्या जातात. केस स्टडी याच्यामध्ये विचारण्याचा दृष्टिकोन हा आहे की कन्सेप्ट तर आपल्याला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे प्रामाणिकपणा काय असतो, आणि प्रामाणिकपणा प्रत्येकाला माहीत असतो की मला सिस्टीममध्ये आल्यानंतर मला प्रामाणिक राहायचं आहे, भ्रष्टाचार नाही करायचा आहे, कोणाकडून लाच घ्यायची नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यास करताना माहीत असतात. परंतु सिस्टीममध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सिस्टीम कुठे ना कुठे काही भागापुरती तरी करप्ट झालेली असते. कुठे ना कुठे आपल्याला लाच घेणारे लोक दिसतात, आपल्या खालचे लोअरचे लोक लाच घेताना दिसतात. तर तेव्हा आपण एक अधिकारी म्हणून जेव्हा जातोय, तर आपण काय ते जे सिस्टीम चालू आहे त्याला तसंच सोडून देतोय की त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या अनुषंगाने प्रामाणिकपणा असेल किंवा अलग वेगवेगळ्या प्रकारचे ऑनेस्टी, इंटिग्रिटी हे मुद्दे तर आपल्या सिलेबसमध्ये दिलेलेच आहेत. परंतु अशा पद्धतीचे आव्हान जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपण कशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह करू, तर या संदर्भातल्या आपल्याला केस स्टडीज दिलेल्या असतात. एखादी सिच्युएशन आपल्याला देईल आणि या सिच्युएशनला अनुषंगाने तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये जे तुम्ही टॉपिक्स वाचले, समजून घेतले, त्याचा वापर कसा कराल हे केस सॉल्व्ह करण्यासाठी, त्या केसला सॉल्व्ह करण्यासाठी जो प्रश्न दिले असतात त्याला आपण म्हणतो केस स्टडीजचे प्रश्न. तर अशा पद्धतीचा हा पेपर आहे. आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊया की या पेपरला पेपर 4 जो म्हटलेला आहे, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, म्हणजे एथिक्स, नीतिशास्त्र, इंटिग्रिटी, सचोटी आणि अभियोग्यता, ऍप्टिट्यूड. अशा पद्धतीचे वेगवेगळे ते मराठीमध्ये दिलेले त्यांनी. आता बघा यांनी महत्वाची नोंद काय दिलेली आहे की या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र असेल, सचोटी असेल किंवा योग्यता असेल. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्या व संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. जसं आता मी म्हटलं की आपला समजूतदारपणा काय, समजपणा काय आहे, त्याच्यानंतर संघर्षाबाबतच्या ज्या काही भूमिका आहेत ज्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्या, आणि यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास, त्याला आपण केस स्टडी म्हटलेला आहे, याचा वापर केला जाईल. तो पुढील स्थूल क्षेत्रांचा समावेश केला जाईल. तर याच्यामध्ये आता सिलेबस काय तो आपण बघूया. आता हा फार महत्वाचा सिलेबस आहे कारण हा पेपर खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, खूप जास्तपणे आपल्याला तो समजू शकतो, कारण ह्या गोष्टी ऑलरेडी आपण अभ्यास करताना अनुभवत असतो आणि आपल्याला ते कळत असतं की यार कुठे चुकत आहे, आपल्या आसपास घडामोडी ज्या घडत आहे, पेपरमध्ये आपण वाचतो, न्यूजमध्ये बघतो, आपल्याला कळत जाते की यार कोण कुठे काम करत आहे, कुठे त्याची ऑनेस्टी, प्रामाणिकपणा दिसत आहे, कोण भ्रष्टाचारामध्ये आपल्याला दिसतोय अडकडलेला, कोणी लाच घेताना दिसतोय. तर हा पेपर जो आहे तो आपल्यामध्ये तो सेन्स डेव्हलप करतो की यार मला सिस्टीममध्ये आल्यानंतर तरी किमान मला त्या गोष्टींबाबत संघर्ष करायचा आहे आणि मला अशा गोष्टी होण्यापासून वाचवायच्या आहेत. आता बघा हा अभ्यासक्रम काय याचा, तो नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता याच्यामध्ये दिली आहे, म्हणजेच मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम हा एक मुद्दा दिलेला आहे. त्याच्यानंतर नैतिकतेचे परिणाम नीतिशास्त्र, खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमधील मानवी मूल्ये, ह्युमन व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो, महान नेते, बरेचसे फिलॉसॉफर्स होऊन गेले ज्यांनी विविध पद्धतीच्या थेरीज ज्या आहेत त्या समाजाला दिलेल्या आहेत, कुठे कशा पद्धतीने त्या थेरीज आजही आपल्याला उपयोग त्याचा होत असताना दिसतो. सुधारक होऊन गेले ज्यांनी समाजात काहीतरी सुधार करण्याच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रशासक होऊन गेले, यांचे जीवन आणि त्यांच्या शिकवणी यांच्यापासूनचे धडे किंवा मूल्ये रुजवण्यासाठी कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका काय आहेत हे आपल्याला विचारले जातील. याचा अर्थ काय की ज्या आपण आतापर्यंतच्या फिलॉसॉफीज, थिअरीज किंवा आपल्याला ज्या मूल्ये आपल्यामध्ये आतापर्यंत रुजवल्या गेलेल्या आहेत समाजातून, आपल्या परिवारातून, कुटुंबातून किंवा शैक्षणिक संस्थांमधून, त्याचा वापर कशा पद्धतीचा आहे तो. त्याच्यानंतर अभिवृत्ती म्हणजेच त्याचे घटक काय आहे, त्याची रचना काय आहे, त्याचं कार्य काय आहे, त्याचा प्रभाव आणि विचार किंवा वर्तन यांच्याशी संबंध काय त्याचा, नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती काय आहे, आणि सामाजिक परिणाम किंवा पाठपुरावा कशा पद्धतीचा होतो. नागरी सेवेसाठी अभियोग्यता काय पाहिजे, पेपर 2 मध्ये आपण बघितला होता की त्याच्यामध्ये पण रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस दिले होतं, आणि पेपर 4 मध्ये परत तो टॉपिक दिलेला आहे की नागरी सेवेमध्ये येणाऱ्या जे काही
युवा किंवा अधिकारी वर्ग असेल त्यांच्यामध्ये कशा पद्धतीची अभियोग्यता असणे गरजेचे आहे, मूलभूत मूल्य असणे गरजेचे आहे, सचोटी असणे गरजेचे आहे, निपक्षपातीपणा असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर पक्षीय निरपेक्षता असणं गरजेचं आहे, वस्तुनिष्ठता असणं गरजेचं आहे, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण त्यांचं पूर्णपणे फार असणं गरजेचं आहे, सहानुभूती त्यांच्यामध्ये असली पाहिजे, एम्पथी असली पाहिजे, सिंपथी नसली पाहिजे, एम्पथी असली पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स असलं पाहिजे, सहिष्णुता असली पाहिजे आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती असली पाहिजे. त्याच्यानंतर भावनिक बुद्ध्यांक ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो, याच्याबद्दलही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात की संकल्पना आणि त्याची उपयोगिता काय आहे, प्रशासन कशा पद्धतीचं चालतं, कारभारामध्ये त्याची उपयुक्तता काय आणि उपाययोजन काय, या भावनिक बुद्ध्यांका संदर्भात. नंतर भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे व तत्वज्ञानांचे योगदान काय आहे. नंतर लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्ये काय आहेत आणि नैतिकता काय त्या संदर्भातले दिलेले, की त्याची स्थिती कशा पद्धतीची आहे, सध्याची समस्या कोणकोणत्या आहेत, सध्या सरकारी व खासगी संस्थांमधील नैतिक चिंता कोणकोणत्या आहेत, ज्या आपण जनरली ऑब्झर्व करतो कुठल्या ऑफिसमध्ये जाताना, कोणी काम करत आहे कोणी काम करत नाही आहे. बऱ्याच गोष्टीसाठी बरेचसे अधिकारी वर्ग किंवा खालचे जे अधिकारी वर्ग असेल ते डिले करतात, प्रोसेसला खूप जास्त डिले करतात. अशा पद्धतीची जी समस्या असतील प्रशासनामधल्या, बरेचसे योजना असतात ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्या कुठेतरी भ्रष्टाचार आपल्याला त्याच्यामध्ये झालेला दिसतो. तर अशा पद्धतीच्या ज्या पण गोष्टी असतील त्या चिंता किंवा कोंडी, मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून त्याचे कायदे नियम काय आहेत, विनियम काय आहे, सत्सद विवेक बुद्धी, त्याच्यानंतर उत्तरदायित्व आणि नैतिक शासन, अशा पद्धतीचा मुद्दा दिलेला आहे. त्यानंतर शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण हा मुद्दा आहे, की त्याच्यामध्ये मग बदल करण्यासाठी कशा पद्धतीचे नैतिक मूल्यांची गरज आहे, त्याचा वापर कशा पद्धतीचा केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय संबंध, त्याच्यानंतर निधीकरणामधील नैतिक समस्या आणि निगम प्रशासन, अशा पद्धतीचा मुद्दा दिलेला आहे. आणि लास्ट टॉपिक दिलेला आहे तो म्हणजे प्रशासनातील सभ्यता. हा फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण की सिस्टीम होऊ शकते की तुम्ही त्या सिस्टीममध्ये जाण्याआधी ती करप्ट झालेली आहे, परंतु जेव्हा तुम्ही त्या सिस्टीममध्ये एंटर करता तेव्हा तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात. जसं मी पहिल्यांदा मुद्दा तो आणला तुमच्या लक्षात, एक तर तुम्ही जशी सिस्टीम चालू आहे तशा सिस्टीमला तुम्ही सामोरे जातात आणि तुमचा काळ तुम्ही तुमचा सर्व्हिस जे आहे ते पूर्ण करत आहात, किंवा त्या सिस्टीममध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करत आहात, की जिथे कुठेतरी तुम्हाला लूप होल्स दिसत आहे त्याला पूर्ण करून कुठेतरी सिस्टीमला ट्रान्सपरंट, त्याच्यानंतर त्यामध्ये करप्टनेस जो आहे किंवा करप्टपणा जो आहे तो कमी करत आहे, करप्शन कमी करत आहे आणि लोकांमध्ये तुमच्या लोअर लेवलवर अधिकाऱ्यांमध्ये किंवा कर्मचारी वर्गामध्ये कुठेतरी नैतिक मूल्य आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीचे दोन ऑप्शन प्रत्येक वेळेस कुठेही तुम्ही जाल तर तुमच्याकडे असेल ते. त्याच्यामुळे ती सभ्यता त्याच्यामध्ये दिली की लोकसेवेची संकल्पना काय आहे. कारण की आपण जेव्हा प्रतिनिधी म्हणून तर आपले निवडलेले जे प्रतिनिधी असतात ते लोकसेवेचं काम करतात, आपले मुद्दे संसदेमध्ये किंवा विधी मंडळामध्ये ठेवतात आणि ते आपल्या कल्याणासाठी कुठेतरी योजना तयार करतात. आपण जेव्हा प्रशासनात जातो तेव्हा आपण ते बनवलेले जे धोरण असतील, त्या ज्या बनवलेल्या योजना असतील त्या प्रॉपरली इम्प्लिमेंट करून ग्रासरूट लेवलपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे लोकसेवेचे संकल्पना आहे, ही जी जशा जशा पद्धतीने जबाबदारी आहे प्रत्येकाकडे, त्या पद्धतीने तो कशा पद्धतीने निभावत आहे ते फार महत्त्वाचं आहे. प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार काय आहे, माहितीची देवाणघेवाण कशा पद्धतीची असली पाहिजे, सरकारमधील पारदर्शकता काय आहे, माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2005 मध्ये पारित झाला. त्यानंतर कुठल्याही सरकारी विभागातून कुठल्याही पद्धतीची माहिती जी आहे ते मिळवण्याचा अधिकार एक सामान्य नागरिकाला देण्यात आला. त्याच्यानंतर नीती संहिता आहे, आचारसंहिता आहे, आता सध्या इलेक्शन किंवा निवडणूक सुरू आहेत आपल्याला माहिती आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे. त्या दरम्यान प्रशासनिक अधिकारी जे असतात त्यांना पण वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. तर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट दरम्यान कोणत्या पद्धतीच्या आव्हानं आणि त्या संदर्भातले मुद्दे त्या संदर्भात आपल्याला विचारले जाऊ शकतात. नागरिकांची सनद जी आहे ती, कार्यसंस्कृती, त्यानंतर सेवा प्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग कसा पद्धतीचा होता आणि भ्रष्टाचाराची आव्हाने, आणि लास्ट दिलेल्या वरील समस्यांवर घटना अभ्यास. आणि याच सगळ्या बाबींवर आपल्याला काय विचारले जातील, केस स्टडी. तो अशा पद्धतीचा सिलेबस जो आहे तो पेपर 4चा दिलेला आहे. खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग असा हा पेपर आहे. याचाच इंग्लिशमध्ये दिलेला आहे इथिक्स, इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. हा तुमच्याकडे इथिक्स जे तुम्हाला मुद्दे मराठीतून नाही समजले ते इथे इंग्लिशमध्ये पुन्हा मी इथे डिस्प्ले केलेले आहे. ठीक आहे. तो
अशा पद्धतीचे 4 GS चे पेपर होते. भाग 2 मध्ये आपण GS2 आणि GS3 1 आणि 2 बघितला होता. आजच्या भागामध्ये आपण GS3 आणि GS4 कव्हर अप केला. आता या चारही GSच्या अनुषंगाने आणि एसएच्या पेपरच्या अनुषंगाने आपल्याला कशा पद्धतीचे पुस्तक यादी किंवा बुक लिस्ट फॉलो करणे गरजेचे आहे, कोणकोणते ॲडिशनल बुक आपल्याला प्रिलिम्सच्या व्यतिरिक्त वाचणं गरजेचं आहे, हे आपण आता बघूया. बुक लिस्ट राज्यसेवा मुख्याच्या अनुषंगाने हिस्ट्रीमध्ये बघा, आता पूर्व परीक्षेला जे आपण बघितले ते ऑलमोस्ट 70 to 80% सेमच आहे. फक्त जे ॲडिशनल पेपर आपल्यासाठी इथे मुख्य परीक्षेमध्ये ॲड झालेले आहे, टॉपिक ॲड झालेले आहे, त्याला फक्त आपल्याला ॲडिशनल रिसोर्सेस वापरावे लागतील. याचा अर्थ असा नाही की प्रिलिम्सला पूर्णपणे तुम्हाला वेगळी बुक लिस्ट आहे आणि मुख्यला तुम्हाला वेगळीच वाचायची असं नाही आहे. 70% बुक लिस्ट सेम आहे तुमची पूर्वची आणि मुख्यची. आता आपण बघूया इथे इतिहास संदर्भात दिलेला आहे. फार प्रोडक्टिव्ह विषय नाही आहे हा, कारण की इथे मार्क्स आपल्याला माहित आहे की जीएसचा जर आपण विचार केला 1000 मार्कासाठी जीएस आहे, आपल्याला 4 पेपर आहे 250 मार्काचे. तर पेपर 1 जो असेल, पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, पेपर 3 असेल, हे जे 3 पेपर आहेत याच्यामध्ये 250 पैकी आपण 100 प्लस जरी घेतले तरी खूप मोठी कमाई केली असं होते, कारण की 100 मार्क्सही मिळवणे त्याच्यामध्ये ऑब्विसली फार आव्हानात्मक असतं. परंतु पेपर 14 जो इथिक्सचा त्याच्यामध्ये साधारणतः आपण 120 च्या आसपास आपण मार्क्स घेऊ शकतो जर आपला तो चांगला अभ्यास जर असेल तर. ठीक आहे. तो बेसिक्समध्ये ऑब्विसली तुम्ही एन्शियंट मिडिवल आणि मॉडर्नसाठी एनसीईआरटी जे आपण पूर्व परीक्षेसाठी वापरत आहे सेम तुम्हाला, फक्त याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह वर्णात्मक असल्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला काय की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरिंगवर जास्त भर द्यावा लागेल, कन्सेप्ट जास्तीत जास्त क्लिअर करावं लागेल. अप्लिकेशन काय, त्याचे मुद्दे काय, त्याच्या आसपासचे मुद्दे काय, हे सगळे गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. एनसीईआरटी मध्ये ह्या बेसिक गोष्टी ऑलरेडी दिलेल्या असतात. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड बुक्स हिस्ट्रीसाठी कोणते असतील तर 5वी ते 11वीचे आणि 11वीचं पुस्तक महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं. आधुनिक भारत परत तेच आहे, समाधान महाजन आणि काठाळ. त्याच्यानंतर महाराष्ट्र अनिल कठारे आहे. समाज सुधारक विपुल थोरमोठे सरांचं बुक वापरू शकता. या व्यतिरिक्त मी तुला सांगितलं होतं की तुमच्याकडे जर यापेक्षाही व्यवस्थित रिसोर्स असला ज्याच्यामध्ये हा जो आपण सिलेबस बघितला तो जर पूर्णपणे कव्हर अप होत असेल तर ते पण तुम्ही यूज करू शकता. ल्युसेंटचं बुक थोडेसे फॅक्ट्स जे आहेत ते महत्त्वाचे असतात मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने, पण जेव्हा आपण उत्तर लिहितो त्याच्यामध्ये ते लिहिण्यासाठी ते फॅक्ट्स तुम्हाला ल्युसेंटमध्ये मिळतील. आर्ट अँड कल्चर जो आहे तो एक महत्त्वाचा आहे, त्याच्यामध्ये 11th स्टँडर्डचं एनसीईआरटी मी सांगितलं होतं आणि नितीन सिंघानियाचं बुक आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त एक CCRTची पण वेबसाईट येते. ही वेबसाईट जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की काही महत्त्वाच्या वेबसाईटवर तुम्हाला विदिन 15-20 डेज व्हिजिट करायचं आहे. त्याच्यावर काही इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म महत्त्वाची चालू घडामोडी तुम्हाला मिळू शकते. त्याच्यानंतर मॉडर्न हिस्ट्री परत स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं बुक येतं, हिंदी आणि इंग्लिशमध्ये ते तुम्हाला अवेलेबल असेल. ठीक आहे. नंतर एनसीईआरटी, आता वर्ल्ड हिस्ट्री मी तुम्हाला सांगितलं होतं, पूर्व परीक्षेमध्ये वर्ल्ड हिस्ट्री नाही आहे परंतु मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला जागतिक इतिहास आहे, तर त्याच्यामुळे वर्ल्ड हिस्ट्रीचं एनसीईआरटी मिळतं तुम्हाला अर्जुन देवचं, ते तुम्ही वापरू शकता. अर्जुन देव यांचं मिळतं एनसीईआरटी, ते तुम्ही यूज करू शकता. ओल्ड एनसीईआरटी आहे ते. ठीक आहे. समकालीन विश्व इतिहास म्हणून हिंदीमध्ये ते तुम्हाला मिळेल 12th स्टँडर्डचं. नंतर मॉडर्न हिस्ट्री बिपिन चंद्राचं तुम्हाला वाचावं लागेल. ठीक आहे. इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे सगळ्यांना बुक माहिती आहे आणि इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे 2 बुक आहे. त्याच्यानंतर हे इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला याचा अनुवाद मिळेल. आणि लास्टली आहे ते म्हणजे न्यूजपेपर किंवा मॅगझिन, जे काही महत्त्वाचे मुद्दे न्यूजपेपरमध्ये येत आहेत इतिहासाच्या अनुषंगाने. मी तुम्हाला सांगितलं होतं की महत्त्वाच्या नवीन साइट्स कधी कधी एक्सकॅव्हेट केल्या जातात, उत्खनन केल्या जातात, किंवा महत्त्वाचे काही कल्चर किंवा आर्टच्या अनुषंगाने वास्तुशिल्प किंवा काही ना काही न्यूजमध्ये राहतं, चर्चेमध्ये राहतं, त्याच्यामुळे त्या संदर्भातले जे मुद्दे आहेत ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर ही झाली इतिहासाच्या संदर्भातली पुस्तक यादी. नंतर बघूया जिओग्राफीच्या संदर्भातली. पुन्हा मोस्ट ऑफ द लिस्ट जी पूर्व परीक्षेसाठी आपण बघितली ती आहे 5th to 12th स्टँडर्डचे नवीन स्टेट बोर्ड बुक्स. जुनी 10वी 11वीची पुस्तकं त्यातली महत्त्वाची आहे. एनसीईआरटीज मध्ये 11वीचे दोन्ही पुस्तकं आणि 12वी स्टँडर्डचे 11-12 खूप महत्त्वाचं आहे. एनसीईआरटी हे लिमिटेड आहे, पूर्ण वाचायची आपल्याला गरज नाही. भारताचा भूगोल अनिरुद्ध किंवा सौदी सर यांचं बुक वापरू शकता. नंतर भारत व जगाचा भूगोल आणि पर्यावरण प्राकृतिक भूगोलसाठी सौदी सर आहे. सिलेक्टिव्ह टॉपिक्स जे आहेत ते त्याच्यामधले तुम्हाला कव्हर अप करायचे आहे. आणि इंडियन वर्ल्ड जिओग्राफीसाठी माजिद हुसेन आहे. एक ॲडिशनल सोर्स तुम्हाला वाचू शकता तुम्ही. नेक्स्ट आहे प्राकृतिक भूविज्ञानसाठी दाते किंवा फिजिकल जिओग्राफीसाठी
चिसिलिऑंग बुक फार महत्वाचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, खतीब, सौदी किंवा दीपस्तंभ या 3 पैकी तुम्हाला एक निवडायचं कुठलं तरी. एक चांगला ॲटलस तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे, कारण की मॅपिंगवर प्रश्न तुम्हाला विचारले जातात जसे पूर्व परीक्षेमध्ये, तसेच लोकेशन्स तुम्हाला काही माहीत असणं गरजेचं आहे जे चर्चेमध्ये आहे. त्यामुळे मॅपिंगचा अभ्यास हे तुमचा फार महत्त्वाचा आहे. आणि लास्टली मॅगझिन किंवा न्यूजपेपर. तर न्यूजपेपरमध्ये बरेचसे महत्त्वाचे ज्या भौगोलिक घटना आहेत त्या संदर्भातले बरेचसे मुद्दे येत असतात. मॅगझिनमध्ये एक चांगली मॅगझिन आहे ती म्हणजे डाऊन टू अर्थ. हे आता डिस्क्रिप्टिव्ह तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडीफार ओव्हरलुक करावी लागेल. आणि यशोदीपच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपण येणाऱ्या काळामध्ये योजना, कुरुक्षेत्र, सायन्स रिपोर्टर, डाऊन टू अर्थ याच्या संदर्भातले जे काही मासिकं येतात, महिन्याभराचा जो त्यांचा एक मासिक येत असतं त्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ पण आपण पुढे येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत. डिटेलमध्ये त्या संदर्भातले मुद्दे आपण बघूया, ज्याच्यामध्ये तुमचं करंट अफेअर्स पण या विषयांच्या अनुषंगाने पूर्ण होईल. नेक्स्ट आहे तो म्हणजे सोसायटीसाठी. आता पेपर 1 मध्ये सोसायटीचा टॉपिक आहे. तर NCERT 11-12ची सोशिओलॉजीची येते, इंट्रोडक्शन टू इंडियन सोसायटी असेल किंवा इंडियन सोसायटीच्या संदर्भातली ती NCERT आहे. त्याच्यामधले तुम्हाला साधारण सामाजिक मुद्दे काय आहेत ते तुम्हाला कळतील आणि ते NCERT तुम्हाला फार महत्त्वाचे. त्याच्यानंतर सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया, हे राम अहुजा यांचं बुक आहे. हे जरी यूज नाही केलं तरी तुम्हाला एक या NCERT व्यतिरिक्त सोर्स असेल तो म्हणजे न्यूजपेपरचा. कारण न्यूजपेपरमध्ये प्रत्येक दुसऱ्या ना तिसऱ्या दिवशी एक सोसायटीचा एडिटोरियल येतं, मराठीत असेल किंवा इंग्रजीमध्ये असेल. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस वाचत असाल किंवा लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम वाचत असाल, त्यामध्ये सामाजिक मुद्द्यांसंदर्भातलं कुठलं ना कुठलं एडिटोरियल येतं. तर ते एडिटोरियल तुम्हाला कव्हरअप करायचं. त्याच्यामध्ये सामाजिक मुद्दे जे असतील ते तुम्हाला सोसायटीच्या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे राज्यशास्त्र. याच्यामध्ये परत आपण पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने बघितलं होतं. NCERT 6 to 12 स्टँडर्ड, 11-12 वर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. नेक्स्ट आहे स्टेट बोर्ड 5 to 12 स्टँडर्ड. इंग्लिश M लक्ष्मीकांत मी सांगितलं होतं, अनुवाद पण त्याचा अवेलेबल आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त युनिक पब्लिकेशनचं पण आहे मराठीमध्ये किंवा कुळंबे सरांचं आहे. आणि महाराष्ट्रातील पंचायत राज BB पाटील. अशा पद्धतीचे हे बुक जे आहेत हे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह वर्णात्मक उत्तर लिहिताना कुठे ना कुठे हेल्प करतील. नेक्स्ट आहे राज्यशास्त्रामध्ये पॉलिटीमध्ये ॲडिशनल, तो म्हणजे सेकंड ARCचा रिपोर्ट. आता हा सेकंड ARCचा रिपोर्ट तुमच्या राज्यशास्त्राच्या अनुषंगाने तर महत्त्वाचा आहेच, पुढे तो जेव्हा पेपर 4 आपण बघतो, इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड, त्याच्यासाठी पण महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये पण RTI आपण आताच बघितलं होतं, माहितीचा अधिकार दिलेला आहे. आणि सेकंड ARC मध्ये RTI वर स्पेशल एक चॅप्टर दिलेला आहे, रिपोर्ट दिलेला आहे. तर तो महत्त्वाचा आहे. तर त्याची समरी तुम्हाला मिळून जाते हिंदी इंग्रजीमध्ये, समरी तुम्ही वाचू शकता. नेक्स्ट आहे की जे नवीन विद्यार्थी आता ज्यांना बरेचसे सामाजिक, आर्थिक मुद्दे किंवा राजकीय मुद्दे असतील किंवा आंतरराष्ट्रीय मुद्दे असतील समजत नाही, तर संसद TV आहे. संसद TVवर आपल्याला माहिती आहे देश देशांतर असतं, मुद्दा आपका असतो, असे बरेचसे अर्ध्या तासाचे एपिसोड असतात. त्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला बऱ्याचशा मुद्द्यांचा बद्दलचं जे मत आहे ते कळत असतं. कारण की डिबेटला येणारे जे व्यक्ती असतात ते त्या क्षेत्रामधले व्यक्ती असतात, ज्यांनी त्या क्षेत्रामधला त्यांचा सखोल अभ्यास असतो. त्याच्यामुळे हे जे डिबेट्स असतात, यूट्यूबवर तुम्ही बऱ्याचशा रील्स आणि याच्यामध्ये वेळ घालवता, परंतु संसद TVवर हे जे मुद्दा आपका, देश देशांतर असेल, डिप्लोमॅटिक डिस्पॅच असेल, हे जे काही एपिसोड असतात हे जर तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या त्याच्या संदर्भातले आपल्याला पॉईंट्स मिळतात. आणि हे पॉईंट्स जे असतात ते आपल्याला मेन्समध्ये हेल्प करतात आणि इंटरव्ह्यूमध्ये पण हेल्प करतात आपलं एक ओपिनियन क्रिएट करण्यासाठी. कारण की बऱ्याचदा मेन्समध्ये वर्णनात्मकरित्या जेव्हा आपल्याला प्रश्न विचारले जातात तेव्हा आपलं मत तिथे विचारलं जातं आणि तेव्हा आपण हे जे मुद्दे ऐकलेले असतात त्याच्या संदर्भात आपण विचार केला असतो, ते मुद्दे आपण जर लिहिले तर आपल्याला पुस्तकी ज्ञान जे आपण लिहितोय आपल्या उत्तरामध्ये त्यापेक्षा कितीतरी मार्क्स जास्त मिळू शकतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एक मराठीचं बुक आणखी एक चांगलं आहे, शैलेंद्र देवळणकर सरांचं, ते पण तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये बेसिक आंतरराष्ट्रीय संबंधातल्या रिलेटेड मधले मुद्दे दिलेले आहेत, त्या संदर्भातले घडामोडी पण त्याच्यामध्ये कव्हरअप केल्या. आणि शेवटी आहे तो म्हणजे न्यूजपेपर किंवा मॅगझिन, हा पण राज्यशास्त्रासाठी महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे अर्थशास्त्र, इकॉनॉमी. त्यामध्ये परत NCERT 9 to 12 स्टँडर्ड मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स याच्यामध्ये कव्हरअप केलेलं आहे. तामिळनाडू बोर्डचं पण इझी बुक आहे NCERTचे, SCERTचे ज्याला आपण म्हणतो,
ते पण तुम्ही वाटलंच तर यूज करू शकता कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड बुक्स आहे, 11th-12th वर फोकस करायचं आहे. मराठी किरण देसले किंवा कोळंबे सरांचं बुक आहे जे यूज करू शकता. इंग्लिशमध्ये असेल तर सुरुवातीचे जे बिगिनर्स असेल त्यांना मी सांगितलं होतं के शंकर गणेश यांचं बुक आहे मार्केटमध्ये अवेलेबल. फार बेसिक बुक आहे ते, ज्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्सचे बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते समजू शकतात. त्यानंतर नितीन सिंघानिया किंवा रमेश सिंग यापैकी एक कुठलं तरी बुक तुम्ही यूज करू शकता त्या इकॉनॉमिक्ससाठी. नेक्स्ट आहे व्हिडिओ लेक्चर्स आणि हँडबुक. मी तुम्हाला प्रिलिम्ससाठी सांगितलं होतं, मृणाल सरांचे हे व्हिडिओज आहे अवेलेबल, फ्री आहे काही ठिकाणी. बजेट किंवा इकॉनॉमिक सर्वे त्या वर्षीचा तुम्हाला वाचावा लागेल, त्याची समरी ऑलरेडी तुम्हाला अवेलेबल होते. इव्हन न्यूजपेपरमध्येही त्याचे हायलाइट्स येत असतात. तेवढं जरी व्यवस्थित तुम्ही केले आणि त्या संदर्भातले कन्सेप्ट्स क्लिअर केले तर त्या संदर्भातले प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आणि लास्टली तो म्हणजे न्यूजपेपर किंवा मॅगझिन. आणि इकॉनॉमिक सर्वेमध्ये किंवा बजेटमध्ये लक्षात घ्या की जसा भारत सरकारचा तुम्हाला वाचायचा आहे तसा महाराष्ट्र सरकारचाही वाचावा लागेल, कारण की आपण MPSC देतोय राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह, तर आपल्याला महाराष्ट्र सरकारचा पण अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल त्या वर्षाचा माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामधले हायलाइटेड मुद्दे आपले व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. आणि इकॉनॉमिक्स करंट आस्पेक्ट्सनी बरेचसे मुद्दे त्याचे येतात. न्यूजपेपर डेली जे तुम्ही वाचत आहात त्याच्यामधून हे जे काही मुद्दे सिलेबसमध्ये जे आपण बघितले त्या संदर्भातला कुठलाही मुद्दा जर आला तर तो नोट स्वरूपात तुमच्याकडे लिखित असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया, तो म्हणजे पर्यावरण. तो शंकर आयस बुक बेस्ट आहे किंवा तुषार घोरपडे सरांचं मराठीत बुक आहे, ते तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त न्यूजपेपर आणि मॅगझिन हा एक बेस्ट सोर्स आहे पर्यावरणासाठी. जास्त सोर्स वाचायचे नाही, कारण की पर्यावरणाला ऑलरेडी त्या आयोगाने नमूद केलेलं आहे की पर्यावरणाला तुम्हाला एक सर्वसाधारण माहिती असली पाहिजे. पर्यावरण, त्याच्यानंतर जैवविविधता किंवा हवामान बदल या संदर्भातली. नेक्स्ट आहे सामान्य विज्ञान जनरल सायन्स. याला स्टेट बोर्ड्स तुमचं बेसिक तयार करेल 8, 9, 10चं. त्याच्यानंतर NCERTs मध्ये पण 8, 9, 10 आणि 11, 12ची बायोलॉजी स्पेशली ते महत्त्वाची NCERT आहे. नेक्स्ट आहे लुसेंट GK जे वापरू शकता, किंवा सचिन भस्के सर किंवा दीपस्तंभ या दोनपैकी तुम्ही एक बुक वापरू शकता. सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी टाटा मॅग्रो हिल पब्लिकेशनचं पण बुक येतं. आणि त्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा सोर्स असेल तो म्हणजे न्यूजपेपर, कारण की न्यूजपेपरमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संदर्भातले बरेचसे मुद्दे डेली न्यूजपेपरमध्ये येत असतात. तर त्यामधले जर तुम्ही नोट्स प्रॉपरली काढल्या आणि जे आपण सिलेबस बघितल्या त्या अनुषंगाने जर तुम्ही नोट्स तयार केल्या तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरचे जे क्वेश्चन्स येतात ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आहे आता जो ॲडिशनल जो आपल्याला पार्ट करायचा आहे मेन्सच्या अनुषंगाने, जी बुक लिस्ट आपण पूर्वपरीक्षेसाठी बघितली नाही ती आता ॲडिशनल कोणती आहे, तर सोसायटीची तर आपण बघितली. सोबत आता सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी, अशोक कुमार यांचं एक बुक येतं. IPS आहे स्वतः ते, त्याच्यामुळे लोहित मतानी सरांचं पण बुक येतं, ते पण तुम्ही वापरू शकता. लोहित मतानी यांचं पण इंटरनल सिक्युरिटीचं एक बुक येतं. मराठीत इथे लिहितो मी, हे पण तुम्ही नमूद करू शकता. हे पण एक स्वतः IPS आहेत, त्याच्यामुळे यांनी इंटरनल सिक्युरिटीवर बुक लिहिलेलं आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. भारताची अंतर्गत सुरक्षा, देवेंद्र विस्पुते सरांचं एक बुक येतं, ते पण आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यूजपेपर. न्यूजपेपरमध्ये इंटरनल सिक्युरिटी, एक्सटर्नल सिक्युरिटीचे बरेचसे न्यूज जे आहेत त्या सुरू राहतात. त्या संदर्भातले तुम्ही न्यूज ज्या आहेत त्याच्यावर फोकस करायचे. डिझास्टर मॅनेजमेंट आहे पेपर 3 मध्ये, लक्षात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातला रमेश भोळे किंवा संभाजी खराट यांचं एक बुक आहे व्यवस्थित. तर दोनपैकी एक कुठलं तरी बुक तुम्ही वाचा. डिझास्टर मॅनेजमेंट क्लास नोट्स पण आहेत, ठीक आहे. आणि योजना मॅगझिन स्पेशल इश्यूज हे पण लक्षात घ्यायचे. याच्यामध्ये बऱ्याचदा योजना कुरुक्षेत्रमध्ये किंवा बऱ्याचशा मॅगझिनमध्ये स्पेशल इश्यूज येतात इंटरनल सिक्युरिटीचे. तर ते स्पेशल इश्यूवालं जे मॅगझिन असेल ते विकत घ्यायचं मार्केटमधून, जे वर्षभरात किमान एकदा तरी स्पेशल इश्यू त्याच्या संदर्भातला येतो. क्लास नोट्स यशोदीपचे पण नोट्स आहेत, ते तुम्ही मागवू शकता. नेक्स्ट न्यूजपेपर डिझास्टर मॅनेजमेंटसाठी अगेन इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट जो आहे तो म्हणजे इथिक्सचा. इथिक्ससाठी नीतिशास्त्रासाठी कोणता सोर्स महत्त्वाचा आहे पेपर 4 जो स्कोरिंग आहे, लेक्झिकॉन पब्लिकेशनचं एक येतं इथिक्सवरचं. डिकोड इथिक्स आहे मुदित जैन सरांचं, हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, ते वापरू शकता. मराठीमध्ये प्रॉपरली जे तयारी करतात त्यांच्यासाठी युनिक पब्लिकेशनचं पण बुक आहे. परत इथे आला मी सांगितलं मला सेकंड ARC इथे समरी वाचावी लागेल आणि शेवटी न्यूजपेपर. तर जे काही सोर्सेस आपण अवेलेबल आहे ते मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही अनुषंगाने मी तुम्हाला सांगत आहे. इंग्रजीतून तयारी करतायत म्हणजे सध्या जे UPSCची तयारी करतायत ते पण आता जेव्हा प्लॅन करतील की आम्हाला राज्यसेवा 2025ची जी डिस्क्रिप्ट होत आहे ते द्यायची आहे, ऑलरेडी त्यांचा इंग्लिशचा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे त्यांना मराठीत वाचण्याची गरज नाही आहे ना.
ते इंग्लिशमधून पण देऊ शकतात, परंतु जे मराठीवाले त्यांच्यासाठी मग हे आपले सोर्सेस जे आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आता जे आपल्याला कंपल्सरी पेपर दिले होते, ते क्वालिफाईंग इन नेचर आहे, 300 मार्काचे, परंतु ते 25% मार्क्स काढणं फार महत्त्वाचे आणि त्याचे सोर्सेस आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. तो सुगम मराठी व्याकरण किंवा लेखन आहे, वाळिंबे सरांचं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. शब्द सामर्थ्य आहे, लीलाधर पाटील. PYQs आपल्याला बघायच्यात, बऱ्याचदा PYQs रिपीट होतात. या व्यतिरिक्त बाळासाहेब शिंदे यांचं पण बुक आहे, पाल अँड सुरी इंग्लिशसाठी आहे. संपूर्ण इंग्लिश व्याकरण इथे मी ऑलरेडी दिलेलं आहे. आणि न्यूजपेपरचा वापर कशासाठी म्हटलं होतं मी, की कॉम्प्रहेन्शनची तयारी, आकलनाची तयारी करण्यासाठी. कारण की पूर्व परीक्षेमध्ये आकलनावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहे, परंतु जेव्हा तुम्ही मेन्स लिहाल तेव्हा तुम्हाला वर्णनात्मक आहे, म्हणजे तुम्हाला उत्तरं लिहायचे आहे, लेखन करायचं आहे. पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला असेल, त्याच्यावर प्रश्न असतील, तर ते तुम्हाला लिखित स्वरूपात लिहायचे आहेत. तर त्यामुळे काय होतं की तुम्हाला न्यूजपेपरचं रिडिंग जर व्यवस्थित असेल, एडिटोरियलचं वाचन व्यवस्थित असेल, तुम्हाला एडिटोरियलमधून कशा पद्धतीचे महत्त्वाचे मुद्दे बाहेर निघतात हे पण कळेल. त्याच्यामुळे न्यूजपेपरचा हा फायदा तुम्हाला इथे होऊ शकतो. या व्यतिरिक्त आता न्यूजपेपर आणि मॅगझिन मी जसं पूर्व परीक्षेलाही सांगितलं होतं, मुख्य परीक्षेला परत सांगतोय तुम्हाला, मराठीतून तयारी करत असाल तर लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम आहे किंवा सकाळ आहे. 3 पैकी लोकसत्ताला मी सांगितलं होतं प्रेफरन्स द्या. नंतर इंग्रजीमधून तयारी करत असाल किंवा इंग्रजी पेपर वाचत असाल तर द इंडियन एक्सप्रेस सुरुवात करा, द हिंदू पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. 2 पैकी एक कोणता तरी वापरायचा आहे. आणि जे मराठीतून तयारी करू किंवा जे इंग्रजीमधून तयारी करा, तुम्हाला 2 न्यूजपेपर तर वाचायचं आहे, एक मराठीमधला आणि एक इंग्रजीमधला. कारण की इंग्लिशचा पण पेपर आहे, परत तुम्हाला इंग्रजीबद्दलचंही सर्वसाधारण ज्ञान असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅगझिन मी सांगितलं तुम्हाला, योजना, कुरुक्षेत्र आहे किंवा लोकराज्य आहे. या व्यतिरिक्त परिक्रमा असेल किंवा हे जे मंथली मॅगझिन येतात हे तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आणि योजना, कुरुक्षेत्र, डाऊन टू अर्थ आणि सायन्स रिपोर्टरवरचे व्हिडिओज मंथ वाईज आपण येणाऱ्या काळामध्ये यशोदीपच्या यूट्यूब चॅनलवर आपण घेणार आहोत. टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनल ऑलरेडी यशोदीप IAS अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलही आहे आणि हे यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघत आहात. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे. त्याला तुम्ही फॉलो करा. टेलिग्राम चॅनलवर पण आपले अपडेट्स येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मिळत जातील. आणि इम्पॉर्टंट ऑफिशियल वेबसाईट्स कोणकोणत्या आहेत, तर तुम्हाला आयोगाची वेबसाईट सुरुवातीला तर माहीत पाहिजे, कारण आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला विदिन 15 डेज किमान एकदा तरी व्हिजिट करायचे आहे. नवीन काही बदल आलेले असतील, बऱ्याचदा मग आपल्याला ते 8-10 दिवसानंतर कोणा दुसऱ्याकडून कळतं. त्यामुळे इम्पॉर्टंट वेबसाईट असेल, PRS एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचे PRS इंडिया नावाची एक वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये जेवढी आपले नवीन बिल असतील, जे ॲक्टमध्ये रूपांतरित झाले, या सगळ्यांचा लेखाजोखा PRS इंडियाच्या वेबसाईट असतो. CCRTची वेबसाईट सांगितली, म्हणजे कल्चरल डिपार्टमेंटची आपली वेबसाईट आहे. ठीक आहे. अधूनमधून तुम्ही डिफेन्सची वेबसाईट, एज्युकेशन मिनिस्ट्रीची वेबसाईट, ॲग्रिकल्चरची वेबसाईट, त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीची वेबसाईट, अशा विविध सोशल जस्टिसची मिनिस्ट्रीची वेबसाईट, अशा वेबसाईट ज्या आहेत त्या व्हिजिट केल्या पाहिजे. कारण की बऱ्याचदा त्याच्यावर इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म्स वगैरे जे इंट्रोड्यूस केलेले असतील, जे तुमच्या न्यूजपेपरमध्ये वगैरे बऱ्याचदा कव्हरअप नाही होत, ते दिलेले असतील, ते तुमचे सुटणार नाहीत. सो आय होप की हा जो पेपर 3रा आणि 4था आणि ओव्हरऑल 4ही GSची आपण पुस्तक यादी बघितली, हा जो आपला 3रा भाग होता, याच्यामध्ये तुम्हाला ते 2 जे पेपर आहेत त्याच्या संदर्भातली संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती बघितलेली आहे. आता आपल्याकडे उरलेला तो म्हणजे ऑप्शनल पेपर. तर 4था भाग जो असेल त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे ऑप्शनल पेपरवर डिस्कस करणार आहोत. कारण आता येणारे जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे जुने विद्यार्थी असतील, त्यांना नेमकं हा प्रॉब्लेम असेल की आता आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह प्रॅक्टिस तर करायचीच आहे, परत राज्यसेवा 2025 जर द्यायची असेल तर आमच्याकडे ऑप्शनल पेपर कोणकोणते आहेत. तर त्याच्यामुळे ते ऑप्शनल पेपर कोणकोणते आहेत, जे आयोगाने नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेल्या आहे अभ्यासक्रमामध्ये, ते ऑप्शनल पेपर ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पण बॅकग्राऊंड जे आपल्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडवाले वेगळे आहेत, लिटरेचरवाले आहे, ज्याच्यामध्ये मराठी लिटरेचर तुम्ही घेऊ शकता. आणि ऑप्शनलसाठी चूज करण्याचा क्रायटेरिया काय, बऱ्याचदा आपण ऑप्शनल माहीत असतं आपल्याला, आपण त्याच्यामध्ये MA केलेलं असतं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असतं किंवा ग्रॅज्युएशन पण केलेलं असतं, परंतु तोच ऑप्शनल माझ्यासाठी योग्य आहे का राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर त्याच्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत आणि ते पॅरामीटर्स आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने तो ऑप्शनल पेपर चूज करायचा, त्याचे रिसोर्सेस कुठे अवेलेबल होत असतील, या सगळ्याची माहिती जी आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत ऑप्शनल पेपरच्या संदर्भातला. कारण की पुढचा भाग जो आहे तो महत्त्वाचा असेल ऑप्शनलचा. आणि मग त्यानंतर आपण इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर न्यूजपेपर रिडिंग कसं करायचं, नोट्स कशा प्रिपेअर करायचा
आणि ओव्हरऑल आपली प्रिलिम्स मेन्सची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे या संदर्भातला आपण तो भाग बघणार आहोत. त्याच्यामुळे हे जेवढे 4-5 भाग आपले होत आहेत हे असे आहेत की हे महाराष्ट्रात तुम्हाला कुठेच अवेलेबल नाही आहेत आणि प्रत्येक गोष्टीबद्दल आपण डिटेलमध्ये बघत आहे याच्यासाठी की एकदा तुम्ही हे 4-5 भाग बघितले तर अप टू सिलेक्शन मला राज्यसेवा 2025च्या बद्दल कोणालाच माहिती विचारण्याची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे या 5 भागांना व्यवस्थित तुम्हाला बघायचं आहे. जे काही आपले 5-6 व्हिडिओज होतील त्याला व्यवस्थित त्याच्या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करायचे आहे आणि जे विद्यार्थी तुमचे मित्र मैत्रिणी तयारी करत असतील त्यांना पण हे भाग शेअर करा. हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा या अनुषंगाने फायदा होईल. त्यांना संपूर्ण माहिती विश्लेषणात्मक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. भेटूया पुढच्या भागामध्ये ऑप्शनल पेपरच्या संदर्भातल्या संपूर्ण माहितीबद्दल. पर्यंत विश ऑल द बेस्ट. थँक्यू.